रात्री झाला इकडं पाऊस, आता वाजायला लागली थंडी. इतके दिवस इतकं गरमत होतं. बघायला 6 वाजले, उशीर झाला थोडं बॅगा वगैरे बांधायला. लवकर जातो ना आपण. आपण पोहोचलोय आता ताजमहलच्या इथं आणि मला इथं काय दिसलंय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. वारे वा, ताजमहलच्या ते याच्यापाशी काय म्हणते त्याला काय माहिती. आम्हाला आहे ना चप्पल मध्ये घालायला हे दिलंय, हे घालायचं चप्पल ना, मगच आत जायचंय. दिसतोय ताजमहल वरच. काय मोठं गेट आहे ते, किती मोठं आहे ते पण. आता दिसन इथून आत चाललोय हळूहळू हळूहळू, थोडा थोडा दिसतोय. हा काय पांढरा शुभ्र आहे भाऊ, बाप रे बाप. काय पांढरा फटक आहे देव, बाप रे बाप. खरंच बोललोय, पांढरा आहे तो. इतकी तकलीफ झाली आपल्याला, बंद होतं पण फायनली आज बघितलंय आपण आणि किती मस्त दिसतोय. विषयच नाही करायचं, किती पांढरा शुभ्र आहे. दुर्बिणीने बी दिसत किती जबरदस्त दिसतंय, पण ते दुर्बिणीने बघलं वेगळं आणि हे बघणं वेगळं. आता इथं कळतंय आपल्याला ते नेमकी किती मोठं आहे आणि किती नाही, ते किती भारी बनवलंय. चला थोडं पुढं जाऊन बघू आपण. चला भाऊ, फायनली बघितला ताजमहल. मी कधी इमॅजिन नव्हती केलं आपल्या व्हिडिओ मध्ये ताजमहल येईन. व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला किती मस्त ताजमहल दिसतं बघा. हे गेट आहे, इथून आत यायचं मस्त पैकी. हे काय काय माहिती, इथे ना ते म्हणत होते ते हे घ्या, काय म्हणते त्याला, टूर गाईड घ्या म्हणत होते. पण टूर गाईडचा विषय असा आहे की पैसे आहेत, एका दोघाला परवडत नाही. ते जास्त जर असलं ना तरच ग्रुपलाच परवडतं ते. पण तुम्ही बघू शकता माग ताजमहल. बीबी का मकबरा आणि ताजमहल लय लय जबरदस्त फरक आहे, लय जबरदस्त फरक आहे. ताजमहल लिटरली अजून आहे ना सूर्य दिसत पण नाही बाहेर, मग काय पांढरा शुभ्र दिसतोय. सूर्य आल्यावर तर कसा जबरदस्त दिसन. सकाळी तो थोडा पिवळसर दिसतो, असा सोनेरी कलरचा म्हणतात. चला निघलोय आता हरिद्वारच्या दिशेने. अजून इथून आहे ना 375 किलोमीटर आहे. तर रात्रच होती काय माहिती. तिथं आहे ना विषय असा आहे की तिथं राहायची सोय नाही केली अजून. ऑनलाईन काय डॉर्मेटरी वगैरे भेटा ना, तिथे गेल्यावरच कळलं आता काय काय नाही. चलो निकलते तो है अभी यहाँ से, फिर देखते है. तिथं आहे ना बॅग आणते तशाच आहेत गाडीला. तिथं तिकीट काढलं तर ठेवलं, त्याला म्हणलं भाऊ थोडं लक्ष दे. तिथं बी रिस्क वरच आहेत बॅगी आपल्या. चला तिथं बाबा कमऱ्याच्या सुद्धा बॅग तिथंच ठेवल्या. त्यात पॉवर बँक आणि एक मोबाईल सुद्धा आहे त्यात. पण त्या लॉकर मध्ये त्याचं काही येत काय नाही. पब्लिकला जबरदस्त आहे ती भाऊ. बघा इथं आता आपल्यावानीच गाडी दिसली. एक पार्किंगला आलो होतो बघा, त्यांनी किती मस्त बांधलेत. फक्त विषय असा आहे की असं आहे त्याला बांधायला, त्याच्यामुळे ते बांधणं होतं त्यांनी. आपल्याला तसंच बघायचंय, मला तसंच करायचंय कुठतरी, पण भेटणाच करून. चला पण आपलं बिल भारी जुगाड आहे. आता बसू आणि निघू उत्तराखंडच्या दिशेने. भारी नाही लागत पण लोकल दिसत लोकल लगेच आवडत आहेत आकळत. बघा लगेच तिथं पार्किंग बिर्किंग किती फार गर्दी व्हायला लागली आता, जबरदस्त. चला आता घालू हेल्मेट. तुम्ही सबस्क्राईब करा. पेट्रोल भेटणं मुश्किल झालंय भाऊ आता. 2-4 पेट्रोल पंप बघितले, पेट्रोलच भेटना. भेटत का नाही काय माहिती. मला आहे ना ट्रक मध्ये घ्यावंच लागणार आहे भरून. पुढचा माहितीच नाही काय होत काय नाही. सेफ्टीसाठी अजून लांब जायचंय राव आपल्याला जायला.
आज म्हणजे 6-7 वाजता ते जायला तिथं रूम बघावं लागेल परवा नाही होणार आहे आज परवा नाही चला जाऊ हळूहळू तरी काय काही नाही काही ना काही होईल लईच जर आता काय झालं लईच जर याच्या लईच जर डोक्यावर चढलं पाणी गाड्याच्या वर जायला लागलं ना मग अलीकडे स्टे करू कुठतरी काहीतरी करू काहीतरी होईनच असं होत नाही असं नाही काहीतरी होईनच अजून पण आपल्याला 312 जायचंय वाजलेत 11:30 त्याला जाऊ द्या बाकीचं टेन्शन राहिलं लांब घेतो मी आता एक कुल्हड चाय फक्त आता जाऊ लवकर जायचंय चहा भारी आहे आणि जास्त पण आहे 15 रुपयाला भारी चहा बाबा कडक लिंकचं दुकान भेटलं होतं मला मी मराठी हिंदी मिक्स का करतो काय माहिती इकडे आल्यावर तो म्हणला वेळ नाही मला जाऊन दे पुढं बघू मला काय माहिती वेल्डिंग मला कोणत्या गोष्टीत करायची असते ना भेटतच नाही टाइमवर करून तर मग आपल्याला कॅरेज करायचं होतं बॅगा ठेवायला तो म्हणलाय पुढं दुकान एक तिकडे बघा चला आता बघू आता मेन हायवेवर उभा आहेत आम्ही थोड्या वेळ थांबा म्हणलं इंजिन गरम झालंय थोड्या वेळ कारण की कंटिन्यू आम्ही ना 121 म्हणजे कमीत कमी 100 किलोमीटर कंटिन्यू आलो आम्ही आता इथून ना दिल्ली राहिली आहे 90 हरिद्वार राहिलंय 221 कन्फ्युजन मध्ये आहे मी दिल्लीला जाऊन जर आपल्याला हरिद्वारला जायचं असेल इंडिया गेट आणि लाल किल्ला बघून तर उशीर होईल आपल्याला तसं काय बघायला हे नाही बरं का इंडिया गेट आणि त्याचं काहीच हे नाही आपल्याला तर हरिद्वार इम्पॉर्टंट आहे कारण की तिथून आपल्याला आहे ना तिथून खरे ब्लॉग चालू होणार आहेत मोठे भले मोठे जेवढं रेकॉर्ड करता येईल ना मला तेवढं मी रेकॉर्ड करणार आहे मला कारण की ते करणार त्याचा काही विषय नाही मी मोठं झालो नंतर मला बाबांना घरच्यांना बघून आनंद वाटला पाहिजे सगळं दाखवणार आहे आता मला काहीच माहित नाही तिथे विचारूनच पण ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळून जाईल आज रात्री आपण कदाचित तिथं पोहोचतो कारण की आहे ना बघा एवढंच राहिलंय आता किती तासात 4 तास 16 मिनिटात तिथं जातो ना आपण असं म्हणता ये पण आपण 5 तास धरू हे बघा आता दिल्ली साईडला आहे ना इतका पाऊस झालाय की फार हिरवळ उगून मोठी झाली आणि आपल्या इकडे अजून पावसाचा थेंब नाही काय चाललंय मला काही कळाना असं काय हिरवळ आली बाबा ते हरळ सगळी इकडं तिकडं नुसतं सगळ्या इथून तिथून मला आहे ना 50-60 किलोमीटर पासून नुसते हरळ विशेष म्हणजे इकडे लोकांनी भात लावायला सुरुवात केला आणि आपल्याला कपाशी पेरायला अजून पाऊस पडाना एक सुद्धा पाऊस पडाना बाबा ते लगेच मागं ढकलून राहिलेत बसायला जागा करायला बाबा तेवढीच जागा आहे बसायला चला आता आपण डायरेक्ट आहे ना कुठं थांबायचं माहिती का आता आपण डायरेक्ट येऊ बघा हे असं होतं रस्ता होतो बरं झालं मी व्हिडिओ काढायला थांबलो मला जायचं होतं मागच्या मार्गाने मी आलोय पुढच्या मार्गाने तर यू टर्न मारावं लागेल फुकट पाकट चला जाऊ हळूहळू मागून इकडून आज जायचंय ह्यो कुठं जातो ह्यो गाझियाबादला जातो रोड इकडून सरळ गाझियाबादला जातो नवी मुंबई तिकडं आपल्याला इकडून मेरठच्या तिकडून जायचंय असं इधर मेरठ है इकडून हरिद्वार चलो इधर घूमना पड़ेगा अभी ऐसा ध्यान में नहीं रहता रेल्वेचा पूल काय जबरदस्त लोखंड मेरठ मध्ये आलोय पिशवी घ्यायला थांबलो होतो इथून आता आहे ना 150 किलोमीटर जायचंय पिशवीच्या काय हालत झाली तुम्हाला दाखवतो मी पूर्ण बेकार हालत झाली तिची इथं या गाडीच्या पलीकडं कुठे गेले बाबा हरवले काय अजून पुढे आहेत का हा हे इथं बसलेत लय डेंजर हालत झाली त्याच्यामुळे घेतली आता ही चैनीवाली पिशवी म्हणजे आपल्याला सगळं एकदम प्रॉपर मध्ये सेफ राहील
ज्यात आपलं ते खायला आणि ते ठेवलं होतं ना ऑइल आणि ते आपण पुरं फाटून गेली बघ, सगळी राडा झालाय. चला चैनवाली घेतली, चैनवाली घेतली मोठी चांगली कापडाची. तिकडच्या साईडने जरी बांधले आता काही टेन्शन नाही होत. नाही म्हणजे 300-400 किलोमीटर असलं का आपण आहे ना दिक्कतच देतो बघ बाबाला आहे ना, पायामुळे असं बसायला आता एक भैया भेटला होता, महाराष्ट्र से आहे का तुम्ही असं बोल रहा होता. कारण की आता आपल्याला आहे ना फक्त 90च किलोमीटर जायचंय. विषय असा आहे की लेट झालं, 5:30 वाजले. चला जाऊ हळूहळू काही. हे पुढं आहे ना अशा गाव सिटी येते ना, त्यांनीच विषय होता तिथं लय ट्रॅफिक मध्ये गुतत आहे माणूस. बाहेरून बायपास घ्यावा तर 17 मिनिट स्लो दाखवतंय. आधीच 7:30 वाजता पोहोचणार आहे आपण. तिथं फक्त भेटल्या पाहिजे आपल्याला रूम, त्या का नाही भेटल्या म्हणून नाही आले. भेटते ना असं वाटतंय, काही नाही तिथं भेटून जातो इतकं. आता एवढं पब्लिक येतं म्हणल्यावर असणारच ना. चला जाऊ, तुम्हाला डायरेक्ट आता भेटतो हरिद्वारला. रात्र होईन आता. चला इथं एक विषय झालाय की बाबा हरिद्वारला इतकी गर्दी आहे ना, डेंजर मध्ये. आम्ही 2 तासापासून अडकलो होतो, आता निघलो बाहेर. त्याच्यामुळे म्हणलं उद्या हीच गर्दी आपल्याला लागली नाही पाहिजे. आता चाललोय मी ऋषिकेशला. तिकडच मित्र म्हणतात तिकडच रूम बघ, कारण की आहे ना इकडं लई जबरदस्त ट्रॅफिक लागणार. सकाळीच आपल्याला निघलं का आंघोळ वगैरे करून तिकडे बी आता गंगा इथून तिथून ही गंगाच लागली. आता आंघोळ वगैरे झाली सकाळी लगेच निघता येईल आपल्याला. आपण ऋषिकेशला जाऊ. नको रे बाबा हरिद्वारला लय जबरदस्त. हा तिथं आहे ना गंगा आरती आहे बरं का, पण गंगा आरतीच टाइम पण निघून गेला. बरोबर आहे आपण आता. चला आता इथं मोठा रोड आता शिक भेटलाय, आपल्याला पुढचा बी रोड मोठा होईल. पुढचा विचार तेवढ्या थोडक्यात इकडेच रूम वगैरे करावं लागेल. तिथे बघूया तर तिकडं आता बाग तिकडे माल बघितलं सगळं तुम्हाला नाही. मलाही दिसायला चालू आहे, कारण की आता झालाही मला चालू सगळं धर्मशाळा आहे. किती 19 किलोमीटर. चलो चला वो नाही म्हणता म्हणता एक हॉल भेटलाय. हे बघा, या असं लटकून चार्जिंग करावं लागून राहिलं मोबाईल. ब्लॉगिंगसाठी काय काय नाही करावं लागत. वो एक मोबाईल आपला त्या तिथं आहे चार्जिंगला, ज्याच्यातून मी ब्लॉग काढतोय मराठीवाले. तो उद्या आहे ना आपल्याला 4-5 वाजता तिथून निघायला चालू करायचं आहे सोनप्रयागला. विषयात झाला आहे की बाबा आपण आहे ना इथं आंघोळ वगैरे काही करणार नाही, तसेच निघणार आहे. कारण की इथं जर थांबलो ना आपण पुढं जायला आपल्याला वेळ होईल नाही. ते सोनप्रयागला जायला अंधार झाला तर तिथं परत तेच आपलं पुढं राहायचं, 30-35 येईल. त्याच्यामुळे विचारात झाला आहे की तिथून जायचं, तिथं रूममध्ये राहायचं, मस्तपैकी दुसऱ्या दिवशी मस्तपैकी केदारनाथ चढायला चालू करायचं. तिथं बघू खच्चरने चढायचं की चालत चढायचं. बाबा जसं म्हणतील तसं, बाबा जेवढं चालता येईल तेवढं मग तिथून पुढं आपण खच्चरने चालू. तेवढं झालं का खाली उतरलं का मस्तपैकी मग बद्रीनाथ वगैरे सगळं करून येऊ. केदारनाथ बद्रीनाथ जाताना आपल्याला देवप्रयाग पण बघायचं आहे. संगम तोच दोन नद्यांचा संगम बघायचा आपल्याला, जिथून गंगा निर्माण होती. आणि मग आपण येताना इकडं गंगेत हरिद्वार नाही तर ऋषिकेशला आंघोळ करू आणि मग निघू आपल्या प्रवासाला. पण उद्या आपल्याला लवकर जायचं. त्यासाठी मी चार्जिंग बंद करतो, झोपतो. तुम्हाला डायरेक्ट भेटू आपण उद्या.